आज रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो आणि बघतोय रिक्षावाला संघटनेची ही आगळीवेगळी ओवाळणी काय आहे जी पुणे रेल्वे स्थानकापासून सगळ्या बहिणींना मिळते. आपण नक्की जाणून घेऊयात की हे नक्की काय प्रकारची ओवाळणी आणि ही का त्यांना वाटलं की ही ओवाळणी आपल्या बहिणींना द्यावं. दादा, नक्की ही संकल्पना काय आहे आणि काय ह्याच्या मागची भावना? गेले एक 10-20 दिवस झाले पुणे स्टेशनचा प्रीपेड रिक्षा बूथ सुरू झाला आणि या प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करण्यामागे दोन महत्त्वाच्या भावना होत्या. एक तर बाहेरगावातनं जे पॅसेंजर येतात त्यांना योग्य दरामध्ये सरकारमान्य रेट्समध्ये रिक्षा मिळावी आणि दुसऱ्या ज्या महिला ज्या इथे येतात, कधी दिवसा येतात कधी रात्री येतात, त्यांना 24 तास पुणे स्टेशनला आल्यावरती सेफ वाटलं पाहिजे, त्यांचा प्रवास सेफ राहिला पाहिजे. उपक्रमाचा आमचा उद्देश होता. आज रक्षाबंधन आहे, त्या निमित्ताने आम्ही असा प्रयत्न करतो की सर्व रिक्षाचालक बांधवांतर्फे पुणे आणि चिंचवडमधल्या या ज्या महिला ज्या बूथवरनं बुकिंग करतील त्यांना आम्ही ट्रिप फ्री देतो 100 रुपयापर्यंत, जेणेकरून आमचा पण एक छोटासा हातभार याच्यामध्ये लागेल आणि जे नातं आहे रिक्षाचालकांचं आणि पॅसेंजरचं ते अजून स्ट्रॉंग व्हावं, तो बॉन्ड स्ट्रॉंग व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच काका, तुम्ही एक रिक्षाचालक आहात, तुमची काय भावना आहे ह्याच्यामागे? आमच्या बघतो रिक्षावाला फोरमतर्फे जे सरांनी अनुदान दिलेलं आहे, इथं जे काम केलेलं आहे ते सर्वांसाठी योग्य आहे, अशीच आमची चालू राहावं अशी आमची इच्छा. नक्कीच आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की त्यांची काय भावना आहे. ताई, तुमची नक्की काय भावना आहे? एक महिला म्हणून ही योजना कितपत योग्य आहे? खूपच छान. महिलांना आजच्या दिवशी गिफ्ट भेटणं म्हणजे रक्षाबंधन आणि रिक्षाचालक भाऊ गिफ्ट देतात ते, आणि प्रीपेड बूथ म्हणजे खूपच आनंद होते. गिफ्ट म्हणल्यावर सगळ्याच लेडीजला आनंद होतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने काय तुम्ही संदेश द्यायचा बघाल सगळ्या बहिणींसाठी या योजनेच्या मार्फत? या योजनेमार्फत मी हे देईल की सेफ्टी पर्पज खूप छान केलेला आहे प्रीपेड बूथमध्ये. जसं आज आपण पुण्यामध्ये बघितलेत की 2-4 जे घटना घडल्यात महिलांसोबत, आणि आज जे डॉक्टर जे आपल्या बांगलादेशमधले जे झाले त्या सगळ्या गोष्टींना बघून जर केलं तर रिक्षा चालकांचं पुण्यामध्ये पण थोडंसं नाव करा, ते नाव कुठेतरी दुरुस्तीसाठी येईल मला असं वाटतं. नक्कीच पूर्ण राज्यभरात आज आनंदाचं वातावरण आहे आणि पुण्यातल्या या योजनेमुळे या बहिणींच्या या आनंदात नक्कीच भर पडेल. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.